आज या ठिकाणी सर्व पक्षीयांच्या सर्व गटाच्या वतीनं या ठिकाणी शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन आणि त्याचबरोबर मागे तलावातून जे पाणी पळवण्याचा जो प्रकार सुरू झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्याला विरोध असा दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला आहे। दोन्ही प्रश्न हे शेतकऱ्याशी संबंधित असल्यामुळं हे दोन्ही कार्यक्रम आपण या ठिकाणी एकत्रित केलेले आहेत। वास्तविक पाहता या ठिकाणी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय असेल, त्यानंतर मांगी तलावातून हळगाव या ठिकाणी म्हणजे जामखेड तालुक्यामध्ये जे त्या ठिकाणी असणाऱ्या कृषी महाविद्यालयाला जे पाणी देण्याचा विषय असेल, तर ही दोन्ही विषय हे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्यांच्या आणि राजकीय पुढाऱ्यांच्या अस्मितेचे विषय आहेत। परंतु दुर्दैवानं हा सर्वपक्षीय कार्यक्रम असताना सुद्धा या ठिकाणी सगळ्या गटाचे किंवा पक्षाचे 1 नंबर 2 नंबरचे नेते कदाचित मला वाटतं मृत पावलेले असल्यामुळं या ठिकाणी श्रद्धांजलीचा सुद्धा कार्यक्रम भविष्यात शेतकऱ्यांना घ्यावा लागेल। कारण भावांनो, या ठिकाणी आपण उन्हातानामध्ये बसून या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी काहीतरी करत असताना ही राजकीय सत्ता उपभोगलेली माणसं ही आळीपाळीनं सत्ता उपभोगायला लागलेली आहेत आणि इशी रूममध्ये बसून एकामेकाला फोनवर बोलून या ठिकाणी शेतकरी संघटना असेल, कामगारांच्या संघटना असतील, ह्या सर्वांची तुम्हाला सांगतो चेष्टा करण्याचा कार्यक्रम या येणाऱ्या 3 वर्षामध्ये त्यांच्या समोर आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी प्रामुख्याने शेतकरी चळवळीमध्ये, संघटनेमध्ये काम करणाऱ्या, विविध पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, जो तळमळीचा कार्यकर्ता आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे, जो सगळ्याच गोष्टीत उपेक्षित राहिलेला कार्यकर्ता आहे, आता ह्या सगळ्यांनी सुद्धा भविष्य काळामध्ये आता कुठंतरी एकत्रित येऊन करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याची, कष्टकऱ्यांची अस्मिता जागृत करून ह्या सर्व प्रस्थापित मंडळींना धडा शिकवण्यासाठी तुम्हाला सांगतो भविष्य काळाचं राजकारणाची पावलं आता आपण हळूहळू टाकली पाहिजे। कारण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की करमाळा तालुक्यामध्ये विरोधी पक्षाचा नेता शिल्लक राहिलेला नाही। बरोबर आहे संतोष? सगळ्या जणांची तुम्हाला सांगतो त्या भाजपकडे आणि महायुतीकडे कोण आधी मुंबईला पळतंय, कोण आधी दिल्लीला पळतंय, अशा पद्धतीची तुम्हाला सांगतो शर्यत लागलेली आहे। आणि ह्या त्यांच्या स्वतःच्या येणाऱ्या 7 पिढ्यांच्या अस्तित्वाच्या आणि त्यांच्या राजकारणाच्या अस्तित्वासाठी त्यांनी करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या चुलीमध्ये पाणी वतलेलं आहे आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्याला तुम्हाला सांगतो आग लावली असं म्हणलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही। आणि म्हणून हा तुम्हाला सांगतो संतापाचा विषय आहे। परंतु आताच तुम्हाला सांगतो आमचा युवक मित्र या ठिकाणी शंभूने सांगितलं की ही आपण हांडग्यांच्या अवलादी झालेलो आहोत। काय आपण हांडग्यांच्या अवलादी झालेलो नाहीत, परंतु तुम्हाला सांगतो हांडग्यांचं सोंग मात्र सगळ्यांनी घेतलेलं आहे। आणि म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो जोपर्यंत आम्हाला कळणार नाहीत, जोपर्यंत आमची अस्मिता काय आम्हाला कळणार नाहीत, आपल्याला लुटतोय कोण हे आम्हाला जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला सांगतो ही मंडळी कधी आपल्या बरोबर कधी आपल्या विरोधात उभा राहून तुम्हाला सांगतो या तालुक्याच्या मतदारांची चेष्टाच करणार। करमाळा तालुक्याचा तुम्हाला सांगतो पाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून गंभीर होता। करमाळा तालुक्याचे त्यावेळेचे पहिल्यांदा करमाळा तालुक्यात 1952 साली विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर कैलासवासी नामदेवराव जगताप या तालुक्याचे पहिल्यांदा आमदार झाले। शंभूभावन पाणी पुरवठा योजना होती, ती करमाळा शहरासाठी होती, तालुक्यासाठी नव्हती, पण तरी सुद्धा पाण्याची इतकी भयान अवस्था होती की आज मी राजकीय पुढारी सांगते की करमाळ्यात मुली द्यायला सुद्धा तुम्हाला सांगतो कुणी धजवत नव्हतं। मग अशा काळामध्ये तुम्हाला सांगतो कैलासवासी नामदेवराव जगतापांनी ती योजना आणली, मांगीचा तलाव, मांगीचा डॅम त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो तयार केला
आणि देशाचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांना तुम्हाला सांगतो त्या तळ्याचं उद्घाटन करण्यासाठी 52 साली, बरोबर आहे तात्या, मांगी गावामध्ये कैलासवासी नामदेवराव जगतापाने आणलं. अरे एवढी मोठी अस्मिता आहे तिथं, एवढ्या मोठ्या भावना त्या ठिकाणी गुंतलेल्या आहेत. आणि ते मांगी तलावाची निर्मिती फक्त त्या आजूबाजूला असणाऱ्या, त्या ठिकाणी असणाऱ्या दुष्काळी गावांसाठी, जे 21-22 गावं त्याच्या खाली लाभक्षेत्राखाली येणार आहेत, काय वाड्या वस्ती आहेत, त्यांच्यासाठी ती योजना केलेली होती. परंतु आज ती सुद्धा योजना तुम्हाला सांगतो यांच्या डोळ्यात सलाय लागली. ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो उजनीची निर्मिती यशवंतराव चव्हाणांच्या पाठीमागे लागून कैलासवासी नामदेवराव जगताप, कैलासवासी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी तुम्हाला सांगतो पुणे जिल्ह्यात होणारी उजनी तुम्हाला सांगतो करमाळा तालुक्यात आणली. त्या उजनीचं पाणी मी तुम्हाला सांगतो 95ला या ठिकाणी युतीचं सरकार होतं, त्या ठिकाणी माढा तालुक्यामध्ये बोगदा गेला, शिना माढा बोगदा, उजनीचं पाणी त्या ठिकाणी गेलं. त्यावेळेस कोण आमदार होते त्यावेळी त्यांनी चुप्पी साधली, गपचिप बसले, पाण्याचा निलाव झाला, पाण्यावर दरोडा पडला. त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगतो रामवाडीमध्ये जॅकवेल बसवायचं काम आता थोड्या दिवसात चालू होईल. पाईपलाईन बऱ्यापैकी जामखेडला गेली, आष्टीला चालली. अरे कुणी अडवायचं हे उजनीचं पाणी? आता तुम्हाला सांगतो आष्टीला चाललंय. त्यांचे त्या ठिकाणचे तलाव काय जळले का पेटले का? घ्या ना तिकडून निमगाव गांगरटा एवढं मोठं तलाव आहे, घ्या ना तिथनं काय राम शिंदे साहेब पाणी. आमच्याच रांजणावर तुमचा डोळा का? तिथं एवढा मोठा डॅम असताना. परंतु तुम्हाला सांगतो नेतृत्व जर तुम्हाला सांगतो दुबळं असलं, नेतृत्व जर तुम्हाला सांगतो बेअक्कल जर असलं, नेतृत्व जर तुम्हाला सांगतो विकाऊ असलं, तर अशा गोष्टी तुम्हाला सांगतो होणारच आहे. अरे आज पाणी इकलं, पाणी चाललं, उद्या तुम्हाला सांगतो तालुक्यातल्या जनतेचा सुद्धा तुम्हाला सांगतो गुलाम म्हणून निलाव कदाचित ही माणसं करतील. आणि म्हणून पहिल्यांदा आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो सन्माननीय आपल्या तालुक्याचे आमदार आहेत नारायणआबा पाटील, त्यांनाही माझं आव्हान आहे या ठिकाणी पत्रकारांच्या माध्यमातून की एवढा मोठा ढ्यापसा तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी पडायला लागलाय. उजनीचं पाणी चाललंय, मांगीचं पाणी चाललंय, काय तुम्ही झोपा काढताय काय? तुमचं तिथं ऐकत नसतील कुणी तर तुम्हाला सांगतो रस्त्यावर या. एका विजेच्या प्रश्नासाठी 100-150 माणसं घेऊन रस्त्यावर येऊ नका. आबा तुम्ही तालुक्याला आव्हान करा, सगळ्या गटातटाला आव्हान करा. आणि तालुका वाचवायचा असेल तर चालेल, माझी आमदारकीपणाला लागली तरी चालेल, परंतु तालुक्यासाठी रक्ताचा पाठ वाहीन. पण इथल्या योजना तुम्हाला सांगतो इथंच ठेवीन अशा पद्धतीचं तुम्हाला सांगतो तुम्ही आव्हान करा तालुक्यात. त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा ठेवा. तुम्हाला सांगतो लोक पुन्हा तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो हे मांगीचं तलाव पांडेघाटात येत आहे तुमच्या. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो इरसलीने निवडणुका झाल्या. एका बाजूने सावंत गट होता, या ठिकाणी संतोष वारे होता, एका ठिकाणी रश्मी बागल उभे होत्या. कोट्यावधी रुपयाचा त्या ठिकाणी नासधूस झाला. प्रत्येकाला 10-10 वेळा तुम्ही भेटायला गेला. आणि आज पाण्याचा निलाव झाला, पाण्यावर दरोडा पडला. रश्मी बागल तुम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, त्या गटाच्या नेत्या आहेत तुम्ही. तुमच्या गावामध्ये मांगीचा तलाव आहे, काय तुम्ही झोपा काढताय काय? भाजपमध्ये तुम्ही नेते म्हणून मिरवता, जिल्हा परिषदमध्ये गट नेते म्हणून मिरवता. तुमच्या गावातलं पाणी तुम्हाला सांगतो राम शिंदे तुम्हाला विचारल्याशिवाय कसं काय नेऊ शकतो? आम्हाला विचारल्याशिवाय राम शिंदे कसं काय पाणी नेऊ शकतो? 27 कोटी एका दिवसात कसं काय त्याला मंजुरी मिळते? आपण जर हात बांधून गप बसलो बांगड्यावरून तर तुम्हाला सांगतो 4 दिवसांनी जर पाईपलाईन खांदायला सुरुवात केली तर आश्चर्य वाटायची तुम्हाला सांगतो गोष्ट नाही. आणि म्हणून नुसतं इथं बोलणाऱ्या धोतर गेलं वारे असं करण्यापेक्षा तुम्हाला सांगतो उद्यापासूनच भीमीच्या बेटापासून तुम्हाला सांगतो ते 21 गावामध्ये तात्या दौरा आखावा लागेल. संतोष इथं बसून नुसतं चालणार नाही. तिथं आपला आवाज फक्त तहसीलदार मध्ये गेला, पोलिसांना गेला म्हणून तुम्हाला सांगतो हा आवाज आपला मुंबई दिल्लीला जाईलच नाही असं नाही. आपल्याला आपला आवाज आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. आपल्या शेतकऱ्याला जागं केलं पाहिजे. बा तुझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, होत उजनीचा प्रश्न आहे, तुम्हाला सांगतो मांगी डॅमचा प्रश्न आहे. हे अशाच भर पद्धतीने तुम्हाला सांगतो आपण जर राबवलं तर तात्या येणार आधी आपलं या ठिकाणी असणारं आंदोलन यशस्वी होईल. रस्ता रोको काय तुम्हाला सांगतो हजारो माणसात बी होतो आणि 10 माणसात बी होतो. आपल्याला नेमका किती करायचा आहे? आज लोकांचा तुम्हाला सांगतो सर्वसामान्य माणसाचा पुढाऱ्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. जो तो राजकारणात जिवंत राहण्यासाठी आंदोलन करतोय हे बी शेतकऱ्यांना कळलंय. शेतकऱ्याला कळत नाही का माझी कर्जमाफी होणार आहे,
माझ्या शेतातलं पाणी पळून चाललंय, त्याला कळत नाही काय मला यायचंय म्हणून. पण ते म्हणतो यात नेमका डाव काय चाललाय कळलं पाहिजे. कारण कुणीच कुणाचं काहीच मेळ राहिलं नाही. सगळेच आज तुम्हाला सांगतो भाजपमध्ये. कुणाला काय सांगायला, कुणाला सर्वसामान्यांनी कुणाला सांगायचं. आम्हाला सांगा यावं आता आमची, तुम्हाला सांगतो आमची अवस्था आहे शिळीच्या शिफ्टीसारखी. आबरू बी जागता येणार, माश्या बी हाणता येणार. आणि ह्यांना मोठमोठ्याने शेप्ट दिल्यात, ही तुम्हाला सांगतो ही ह्यांचंच घर रंगवत बसल्यात. सर्वसामान्य माणसाचं काय. म्हणून या ठिकाणी 25 किती तारखेचं आहे आपलं, सोमवारी तारीख किती ती 22 तारखेला आंदोलन आहे. तुमच्या माध्यमातून सांगतोय नारायण आबा, जर तुम्ही तालुक्याचे खरंच लोकप्रतिनिधी असाल, रश्मी बागल तुम्ही त्या गटाच्या खरंच जिल्हा परिषद सदस्य असतील, तर तुमचे हजारो त्या ठिकाणी असणारे समर्थक घेऊन त्या ठिकाणी या. तुमच्या नावाची आम्ही घोषणा देतो, पण शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला सांगतो तुम्ही तिथं आता हाडाची काढ करा. वाद झालं राजकारणासाठी राजकारण. आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही शान झालोय, पोक्तपणा आलाय. उगाच कुठं बी राजकारण करायचं नाही. विरोधासाठी विरोध करायची भूमिका आता तुम्हाला सांगतो तालुक्यातल्या जनतेने सोडून दिली पाहिजे, नेत्यांनी सोडून दिली पाहिजे. आता तुम्हाला सांगतो आम्ही जनतेचं काहीतरी बघितलं पाहिजे. अरे विकास कामं सगळी ठप्प झालेत. आता जामखेडून तुम्हाला सांगतो डायरेक्ट रस्ता येतो सिमेंट कॉन्क्रीटचा. किती पैसे मंजूर झालेत? 300 कोट. जयवंतराव भाऊ जगतापांची या ठिकाणी तुम्हाला सांगतो मुलाखत अशोक तूच घेतली ती मुलाखत. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलंय की नारायण आबा पाटलांनी तुम्हाला सांगतो राम शिंदेला कारखाना विकला, 15 कोटी रुपये त्यांना कमिशन दिलंय. त्याच्यातलं 10 कोटी रुपये त्यांनी त्यांना ॲडव्हान्स दिला आणि 5 कोटी रुपये राहिलेत. बाकीच्या संचालकाच्या सह्या घेतल्यानंतर देणार आहे. ह्याच्यासाठी आबा तुमच्याकडे उत्तर आहे का नाही? आज 8 दिवस झालं त्यांनी मुलाखत देऊन तुम्ही उत्तर का दिलं नाही? आम्हाला बी शंका येते, तालुक्याला शंका येते की राम शिंदे तुमचे पाहुणे आहेत. रस्ता कधी नाही ते तुम्हाला सांगतो. 300 कोटीचा रस्ता करमळ्याला झालाय, मग तिकडचा ऊस आदिनाथला आणायसाठी झालाय का? मग आदिनाथ तुम्हाला सांगतो दुसऱ्याला चालवा देणार का? आमच्या पूर्वजांनी हाडाची काढं केली तिथं. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील असतील, गोविंद बापू पाटील असतील, रावसाहेब पाटील असतील, गिरधरदास दिवे असतील, पनाकाका असतील, विनायक बापू घाडगे असतील, ह्या माणसांनी तुम्हाला सांगतो स्वतःच्या भाकरी खाऊन तुम्हाला सांगतो आदिनाथची उभारणी त्या ठिकाणी केली. आणि मग अशा तुम्हाला सांगतो चोरा चिट्टाच्या हातामध्ये तुम्ही कारखाना विक्रीच्या माध्यमातून देणार आहात का? हा खरा प्रश्न तुम्हाला सांगतो. या निमित्तानं सुद्धा शेतकऱ्याचा विषय आहे म्हणून तुम्हाला सांगतो ह्याच्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. का तुम्ही बोलत नाही? का तुम्ही रस्त्यावर येत नाही? अरे ह्यांना मतदान करून तुम्ही उभं केलंय, पहिली जबाबदारी त्यांची आहे. आपण तर हायच की. अरे गुऱ्याकानी गुरं टाकली म्हणून मालक टाकतो का? आपण तुम्हाला सांगतो येणारच आहे ह्यांच्या बरोबर, ह्यांच्यासाठी मरणारच आहे. पण जे गुराकी आपण नेमलेला आहे तुम्हाला सांगतो, त्या गुराक्याने सुद्धा तुम्हाला सांगतो त्याची ड्युटी बसवली पाहिजे. नुसतंच म्हणायचं मी साल करी गडी आहे, 5 वर्षाचं साल घालायसाठी मला 1च वर्ष संधी घ्या. साल तर घालत नाही, पण कुठं काय घालतो ते बी कळत नाही तुम्हाला. म्हणजे हे वास्तव आहे तुम्हाला सांगतो. मी पोटतिडकीने या ठिकाणी बोलतोय. मी बोल नाऱ्यान धोतर गेलं वाऱ्या नाही. मी कुठल्या पक्षात नाही, मी कुठल्या संघ, मी कुणाच्या गटात नाही, मी कुणाच्या काय नाही. मी तुम्हाला सांगतो वन मॅन आर्मी. मी हे सगळ्या शेतकऱ्याचा आणि कष्टकऱ्यांचा तुम्हाला सांगतो कार्यकर्ता आहे. जिथं शेतकऱ्याचा प्रश्न येईल, जिथं कामगाराचा प्रश्न येईल, तिथं तुम्हाला सांगतो जो कोणी असेल त्याच्या आईला घोडा लावायला तुम्हाला सांगतो मी उभा असतो. आणि ह्याचमुळं तुम्हाला सांगतो मी ह्या ही सगळी माझ्या म्हणजे ही सगळी चळवळीतली सहकार्य आहेत माझी सगळी. आता इथून पुढचं जी सगळं जी कार्यक्रम आहे तुम्हाला सांगतो संतोष सुचित आपण प्लॅनिंगने करू. आपण काही झालं तरी तुम्हाला सांगतो मांगीचं पाणी तुम्हाला सांगतो आपण कोणाला देऊच शकणार. या ठिकाणी आता ज्यांनी पोटतिडकीने सांगितले की 2 तास त्या ठिकाणी मांगीवरचं सगळं कनेक्शन कट केलंय त्यांनी, 2 तास लाईट दिली. मग आमदार सारखा माणूस तुम्हाला सांगतो 150 माणसं घेऊन तुम्हाला सांगतो मोर्चा काढतो. काय वाकडं केलं एमएससीबी काय केलं मला सांगा ना. अरे म्हणजे ही तुमची ताकद. अरे हिथं तुम्हाला सांगतो आमच्या अंगदनी तुम्हाला सांगतो एक मोर्चा काढला तर त्याच्या मोर्चाला 300 माणसं असतात. आणि मग आमदारच्या माणसाला जर 150 माणसं येतात ती, अरे मग ही अपेक्षा कुणाचं आहे? मी कोणाची भलावण करत नाही किंवा कोणाला व्यक्तिगत टीकेपोटी बोलत नाही. माझा स्वभावच असा आहे जे मला पटत नाही ते मी तुम्हाला सांगतो कधीच पोटात ठेवत नाही.
आणि मी कोणाच्या बापाला कधी तुम्हाला सांगतो भेट नाही, कारण मला माहिती आहे की माझ्या मनगटामध्ये छत्रपती आहे, माझ्या डोक्यामध्ये बाबासाहेब आहेत. त्याच्यामुळे मी कोणाच्याच बापाला तुम्हाला सांगतो तालुक्यात नाही, जिल्ह्यात कोणाच्या बापाला मी देत नाही. आणि म्हणून आता प्रत्येकाने या ठिकाणी नुसतं म्हणलोय आपण रक्ताचे पाठ वाहू पाठ वाहू. अजिबात तुम्हाला सांगतो आपल्या कुणी रक्ताचे पाठ, आपलं आईबापाचं रक्त आहे आपल्या शरीरामध्ये. आणि कष्ट करून घाम गाळून तुम्हाला सांगतो माझा बाप हमाली काम करत होता मार्केट करता. ही कष्टाचं रक्त आहे तुम्हाला सांगतो. ह्या बडव्यांच्या रागापुढे कशाला घालवायचंय? अरे ह्यांचं रक्त पाडायचं तिथं, आपलं रक्त सांडायचं नाही. आता ह्यांचं रक्त पाडायचं, कारण भारत देश स्वतंत्र आहे. तुम्हाला सांगतो इथं झुंडशाही गुंडशाही जास्त दिवस चालत नाही. प्रत्येकाचा काळ असतो आणि तो काळ तुम्हाला सांगतो सर्वसामान्यांचा काळ येणार आहे. संविधानाचा जय जयकार सुरू झालेला आहे, फक्त ते अंमलात आणण्यासाठी तुम्हाला सांगतो आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सांगतो मुठी बांधल्या पाहिजे. आणि जोपर्यंत आपण मुठी बांधणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला सांगतो आमचा आवाज कोणी ऐकणार नाही. आता लढा ही कोणाच्या भरोश्यावर द्यायचा नाही. तालुक्यामध्ये असणारे अधिकारी, जिल्ह्यामध्ये आधी असणारे अधिकारी सगळे चांगली माणसं आहेत. हे आजचे अधिकारी तुम्हाला सांगतो हे डायरेक्ट झालेले अधिकारी आहेत, हे कोणाचं ऐकत नाहीत. आणि या भाडव्यांचं पुढाऱ्यांचं तर ते अजिबातच ऐकत नाही. फक्त आपण त्यांना जाऊन डायरेक्ट संपर्क केला पाहिजे. दलालमध्ये घातला की तुम्हाला सांगतो आपल्या पैसे बी आपलं जातात आणि त्रास बी आपल्याला होतो. त्याच्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो आपण या ठिकाणी पाळल्या पाहिजे. आणि या ठिकाणी आपण निवेदन द्यायला आलेलो आहे. तहसीलदार साहेबांना विनंती आहे, तू जाऊन सांग त्यांना इथं या म्हणावं. सगळेच येणार आहेत. आलेत का? कोण आले? हा, त्यांना बोलवा, इथं घ्या म्हणावं. शेतकरी उन्हात बसलो आम्ही, थोडं या सावलीतून बाहेर आणि निवेदन घ्या म्हणावं. आमचं सनदशीर मार्गानं संविधानिक मार्गानं आमचं या ठिकाणी आंदोलन चाललेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो आता घोषणा थोडंसं म्हणजे मनापासून घोषणा द्या.